नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला समजावून सांगते. ते ऐकून अर्जुन भारावून जातो. सायलीचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन सायलीला विचारतो की हे देवघर आपल्या खोलीत का आहे. त्यावर सायली रागाने म्हणते, का मी पूजा नाही करायची का. अर्जुन म्हणतो, आता घरातली सगळी कामं करण्याची जबाबदारी तुम्हाला दिली आहे, त्यामुळे तुम्ही हे करूच शकता. तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. आश्रमात जाण्याची आपल्याला तारीख मिळाली आहे असं चैतन्य सांगतो. दुसरीकडे साक्षीला भानावर आणण्यासाठी मैपत आणि नागराजचे प्रयत्न सुरू असतात, पण ती काहीच बोलत नाही आणि उठून खोलीत जाते. मैपत सैरावैरा होतो. नागराज त्याला समजावतो. अश्विन आणि प्रिया मंदिरातून घरी जात असताना तेवढ्यात प्रियाला मैपतचा फोन येतो. प्रिया फोन उचलत नाही. मैपत पुन्हा तिला फोन करतो. प्रियाला घाम फुटतो. प्रिया गाडीच्या बाहेर जाते आणि परत का फोन करते असं मैपतला विचारते. अश्विन प्रियाला काही अडचण आहे का विचारतो. त्यावर प्रिया खोटं बोलून अश्विनला गुंडाळते. सगळे घरी येतात. तेवढ्यात सायली देवाची मूर्ती घेऊन खाली येते. पूर्णाजीला सायलीचं म्हणणं पटतं. सायली देवाची पूजा करते. कल्पना पूर्णाजीला खोलीत घेऊन जात असते. तेवढ्यात पूर्णाजीला ठसका लागतो. सायली पूर्णाजीला पाणी देते आणि औषध आणायला जाते. सायली पूर्णाजीला औषध देते. प्रताप तिला काढा करायला सांगतो. बाजूला प्रिया नुसती बघत उभी राहिलेली असते. सायली काढा बनवते आणि पूर्णाजीला देते. काढा पिऊन पूर्णाजीला बरं वाटतं. कल्पना प्रियाला पूर्णाजीला खोलीत घेऊन जायला सांगते. त्यावर प्रिया म्हणते, एक मेसेज पाठवते आणि जाते. शेवटी कल्पनाच पूर्णाजीला खोलीत घेऊन जाते. सायली खोलीत येऊन अर्जुनला सगळं सांगते. रात्रीच्या जेवणानंतर सगळे आपापल्या खोलीत जातात, पण अर्जुन सायली केसबद्दल काही बोलतील म्हणून प्रिया चोरून ऐकत असते.